नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंगमध्ये युनिट 1 मध्ये AWT जो आपला युनिट 1 आहे दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट हा आपण सुरू करणार आहे. तर तत्पूर्वी आपण जे 2 लेक्चर घेतले होते त्यामध्ये आपण ॲपलेट प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि ग्राफिक्स प्रोग्रामिंग म्हणजे काय हे जे तुमचं 4th सेमिस्टरला होतं लास्ट लेक्चरला ते परत एकदा आपण रिवाइज केलं होतं. तर त्यामध्ये ॲपलेटची लाईफ सायकल असेल किंवा ॲपलेटचे HTML टॅग असतील किंवा सिम्पल ॲपलेट प्रोग्राम कसा लिहिणार, त्यामध्ये कुठले कुठले पॅकेज आले पाहिजेत आणि ग्राफिक्स रिलेटेड कोणकोणते क्लासेस आहेत आणि ते यूज करण्यासाठी किंवा एखादी इमेज आपल्याला जर ड्रॉ करायची असेल ग्राफिकल तर ते कसे आपण करू शकतो, ते किती पॅरामीटर आहेत हे प्रोग्रामॅटिकली आणि आउटपुट द्वारा आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. तर आपलं आजचं जे लेक्चर आहे ते आपण युनिट 1 जो फर्स्ट पॉईंट 1.1 जो तुमचा पार्ट आहे दॅट इज व्हॉट डू मीन बाय कंपोनंट, व्हॉट डू मीन बाय कंटेनर, व्हॉट डू यू मीन बाय विंडो, व्हॉट इज पॅनल, व्हॉट इज फ्रेम, ते सगळं आपण आज सुरुवातीला बघणार आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर ॲज फार ॲज युअर ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग are concerned. So total marks for this unit allocated as 12 in online examination, and most of the time they are asking the questions related to the program. So very important part that we are going to see today. So first of all we are going to see introduction, that is what do you mean by AWT. So AWT is a Java API that is used to develop GUI application in Java. तर विद्यार्थी मित्रांनो, जर एखादं ॲप्लिकेशन जे ग्राफिकल युजर इंटरफेस आपल्याला जावामध्ये तयार करायचं असेल तर त्यासाठी AWT मध्ये जावा API त्यांनी प्रोव्हाइड केला आहे, तो यूज करून आपण कुठलाही प्रोग्राम तयार करू शकतो. तर API म्हणजे काय? API is a collection of classes and interfaces that provide the basic infrastructure or core functionalities for developing specific type of application. जर API मध्ये API म्हणजे तरी काय, तर API हा क्लासेस आणि इंटरफेसने तयार केलेला एक काय म्हणतात ते आपण संच आहे की ज्यामध्ये आपण आपला जावाचा प्रोग्राम लिहू शकतो. जसे की आपल्याला जर एखादा ॲप्लिकेशन प्रोग्राम तयार करायचा असेल, एखादा कॅल्क्युलेटर, तर कॅल्क्युलेटरमध्ये डिफरंट बटन असतात की ज्यामध्ये सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतं, साधं कॅल्क्युलेटर असतं आणि त्यामध्ये काही डिजिट्स असणार आहेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे काही बेसिक ऑपरेशन असणार आहेत आणि रिझल्ट सुद्धा येणार आहे. तर हे ॲप्लिकेशन आपण API जावा API थ्रू तयार करू शकतो. एक सिंपल एक्झाम्पल झालं. आणखी म्हणलं तर आपण यामध्ये गेम्स तयार करू शकतो, इंटरॅक्टिव्ह गेम्स की ज्यामध्ये युजर क्लिक करून त्याला पाहिजे ती ॲक्टिव्हिटी तो तिथे प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्याचबरोबर जर साइन इनचा जर फॉर्म आपण बघितलेला आहे सगळ्यांचा याहू अकाउंटवरती असेल किंवा जीमेल वरती असेल, तर तिथे जो साइन इनचा फॉर्म असतो की त्यामध्ये युजर ID असतो, पासवर्ड असतो आणि ते एंटर करण्यासाठी काही टेक्स्ट फील्ड असतात आणि लॉग इन बटनला प्लेस केल्यानंतर आपण जे इनबॉक्स आहे तो आपण ओपन करून बघू शकतो. तर तशा पद्धतीचे सगळे ॲप्लिकेशन आपण यामध्ये बघू शकतो. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर इथे GUI ॲप्लिकेशन्स काही घेतलेले आहेत बघा. पहिल्या ॲप्लिकेशन मध्ये कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे बेसिक आत्ता सांगितल्याप्रमाणे. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि डिजिट्स दिलेत की ज्यावरती आपल्याला ऑपरेशन करायचे आहेत आणि इक्वल टू जेव्हा क्लिक केलं जाईल युजर कडून तर तिथे रिझल्ट आलेला आपण बघू शकतो. ह्याला टेक्स्ट फील्ड म्हणायचं. हे जे सगळे डिजिट्स आणि हे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन दिसत आहेत हे ऑपरेशन हे सगळे बटन्स वरती तयार केलेले असतात आणि इक्वल टू बटनला जेव्हा प्रेस केलं त्यावेळेस त्याचा जो रिझल्ट असेल तो ह्या टेक्स्ट फील्ड मध्ये आलेला आहे. आणि एक दुसरं ॲप्लिकेशन आपण इथे बघू शकतोय की आपला साइन इनचा फॉर्म आहे की ज्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, इंटर, ईमेल अँड पासवर्ड आपण इथे टाईप करून जर सबमिट केलं तर आपला जो लॉग इनचा फॉर्म आहे तो ओपन होऊ शकतो. तर असे काही एक्झाम्पल जे आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो, जे ग्राफिकल युजर इंटरफेसने म्हणजेच माऊस आणि कीबोर्डच्या सहाय्याने युजर त्या दिलेल्या ॲप्लिकेशन बरोबर इंटरॅक्ट करू शकतो आणि आपलं जे काही रिझल्ट असेल तो बघू शकतो. तर अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन हे आपण जावामध्ये आपण तयार करणार आहे आणि ॲपलेट वरती ते सगळे ॲप्लिकेशन बेस्ड आहेत. A graphical user interface is built of graphical elements called component. तर मित्रांनो, हे जे आपले सगळे बटन्स किंवा टेक्स्ट फील्ड हे जे सगळं दिसतंय किंवा एंटर ईमेल, एंटर पासवर्ड हे जे काही लेबल आहेत त्या सगळ्यांना
जावामध्ये कॉम्पोनंट असे म्हणतात. तर जे आपल्याला प्रोग्राम रन केल्यानंतर ह्या कंटेनरमध्ये जे सगळं दिसतंय त्याला आपण कॉम्पोनंट असं म्हणणार आहे. Typical component include such item as button, scroll bar and text field, etc. Java AWT component are platform dependent, that is component are displayed according to view of operating system. तर डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम वरती आपलं जावाचा प्रोग्राम रन होतो आणि आपलं जावाचं फीचर सगळ्यांना माहिती की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. पण जेव्हा आपण AWT चे प्रोग्राम कॉम्पोनंट रिलेटेड लोड करतो तर जी आपली ऑपरेटिंग सिस्टीम लोड असेल त्या पद्धतीनेच आपल्याला आउटपुट आलेलं दिसेल. देअरफॉर वी आर सेड दॅट AWT component are platform dependent in this AWT. And the last important part, in Java, GUI can be designed using some predefined classes, and all these classes defined in java.awt package. तर हे सगळे आपल्याला जर प्रोग्राम ह्या पद्धतीचे जर तयार करायचे असेल तर त्याचं पॅकेज जे आहे ते java.awt म्हणजे जे ग्राफिक्स प्रोग्रामिंग साठी जे आपण पॅकेज यूज करतोय तेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची आता कॉम्पोनंट ची हायरार्की आपल्याला बघायची आहे. तर कॉम्पोनंट इट इज अ important class among all these classes. We are creating frame, window, applet, panel. These are the part of container, and container is a part of component. तर कंटेनर मध्ये कॉम्पोनंट असणार आहे आणि कंटेनर हे डिफरंट टाइपचा असू शकतो. तो विंडो असू शकतो, तुमचा फ्रेम असू शकतो, ते पॅनल असू शकतं किंवा ऍपलेट सुद्धा असू शकतं. आणि नॉन कॉम्पोनंट कंटेनर सुद्धा कॉम्पोनंट काय असू शकतात जसं की बटन, लेबल, टेक्स्ट फील्ड, चेकबॉक्स, टेक्स्ट एरिया, अल्सेट्रा. आपण आता जे प्रोग्राम बघितलं होतं GUI ऍप्लिकेशनचं एक्झाम्पल त्यामध्ये आपण बटन वगैरे यूज केलं होतं. तर ते सगळे जे त्याला आपण म्हणू शकतो की नॉन कंटेनर कॉम्पोनंट. कंटेनर हे आपल्याला 4 पद्धतीचे तुमच्या सिलेबस मध्ये बघायचे आहेत. विंडो म्हणजे काय, फ्रेम म्हणजे काय, पॅनल आणि ऍपलेट ह्या सगळ्यांना कंटेनर म्हणायचं. आणि कॉम्पोनंट जे आपण सगळे यूज करणार आहेत हा त्या कंटेनरचा भाग असणार आहे जे आपल्या डोळ्याला दिसतो आणि ज्याबरोबर युजर इंटरॅक्ट करू शकतो. पुढचा महत्त्वाचा पार्ट, कॉम्पोनंट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास दॅट डिस्क्राइब द बेसिक फंक्शनॅलिटी सपोर्टेड बाय AWT कॉम्पोनंट. तर हा ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आहे की त्यामध्ये बेसिक फंक्शनॅलिटी सगळे AWT चे कॉम्पोनंट दिलेले आहेत. कंटेनर इज अ सबक्लास ऑफ कॉम्पोनंट दॅट ऍड्स द फंक्शनॅलिटी ऑफ कंटेनरशिप टू द कॉम्पोनंट. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कॉम्पोनंट आपल्याला GUI ऍप्लिकेशन मध्ये यूज करायचे ते सगळा हा कंटेनरचा पार्ट असतो, म्हणून त्यालाच आपण सबक्लास ऑफ कॉम्पोनंट्स म्हणू शकतो. अ कंटेनर कॉम्पोनंट कॅन कंटेन अनदर कंटेनर और नॉन कंटेनर कॉम्पोनंट. तर विद्यार्थी मित्रांनो, कंटेनर मध्ये कॉम्पोनंटच असतात असं काही नाही, तर एका कंटेनर मध्ये दुसरा कंटेनर सुद्धा असू शकतो. विंडो अँड पॅनल आर 2 नॉन ॲब्स्ट्रॅक्ट सब क्लासेस ऑफ कंटेनर. तर विंडो आणि पॅनल जे आता आपण बघितले होते की कंटेनरचे पार्ट आहेत, तर ते नॉन ॲब्स्ट्रॅक्ट आणि सब क्लासेस कंटेनरचे काही सब क्लासेस आहेत जे आपल्याला प्रोग्राम मध्ये यूज करायचे आहेत. पॅनल रिप्रेझेंट अ रेक्टँग्युलर रिजन दॅट डज नॉट हॅव अ बॉर्डर और टायटल बार. तर पॅनल हा असा पार्ट आहे की ज्याला कुठलाही प्रोग्राम रन केल्यानंतर कुठला प्रोग्राम आपण लोड केलाय वेब ब्राउझर वरती वगैरे काही दिसत नाही, किंवा त्याला रिसाइजिंग कॉर्नर म्हणजे मिनिमाइज, मॅक्सिमाइज, क्लोज बटन काही नसतं. फक्त जे आपण प्रोग्रामचा आउटपुट आलेलं आहे ते फक्त यावरती बघू शकतो. बट इट इज अ पार्ट ऑफ कंटेनर. विंडो इज अ पॅनल विथ बॉर्डर अँड टायटल बार. आता विंडो म्हणजे काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वगैरे यूज करतोय. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये जर आपण ओपन केलं तर पहिला बार हा टायटल बार असतो. जे ऍप्लिकेशन आपण सुरू आहे ऑपरेशन त्याचं टायटल आपल्याला वरती आलेलं दिसतं आणि त्याचबरोबर त्याच्या खाली मेनू बार असतो की ज्यामध्ये डिफरंट मेनू असतात, जसे की एक्झाम्पल फाईल, एडिट, व्ह्यू. अशा पद्धतीचं जर आपल्याला एखादं ऍप्लिकेशन जर तयार करायचं असेल तर त्यासाठी विंडोचा आपण यूज करणार आहे आणि त्याला बॉर्डर आणि टायटल बार दोन्ही असणार आहेत. विंडो कॅन इंडिपेंडंट एक्झिट व्हेअरएज पॅनल कांट. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जे विंडो असणार आहे त्याला बॉर्डर आणि टायटल बार असेल, तर पॅनलला मात्र ह्या पद्धतीचं काही नसेल. फक्त जो प्रोग्राम आपण रन केलेला आहे त्याचा आउटपुट मात्र त्यावरती डिस्प्ले झालेला असेल. फ्रेम इज अ सबक्लास ऑफ विंडो. तर विंडोचा सबक्लास हा फ्रेम आहे आणि हाच कंटेनरचा एक पार्ट आहे की ज्यामध्ये आपण आपल्या जावाचा ऍपलेटचा प्रोग्राम लिहू शकतो. बटन, लेबल, टेक्स्ट फील्ड, चेकबॉक्स, अल्टेट्रा आर नॉन कंटेनर कॉम्पोनंट.
आत्ताच बघितल्याप्रमाणे जे काय आपण कॉम्पोनंट म्हणजे जे यूज करून आपण जे GUI ऍप्लिकेशन तयार करणार आहे, मग त्यामध्ये बटन असेल, लेबल असेल, टेक्स्ट फील्ड असेल किंवा चेकबॉक्स असेल, दीज आर दी ऑल नॉन कंटेनर कॉम्पोनंट, वी कॅन सेट दॅट. तर परत एकदा आता डिटेलमध्ये बघूयात की कॉम्पोनंट म्हणजे काय. कॉम्पोनंट इज अन ॲब्स्ट्रॅक्ट क्लास दॅट एनकॅप्सुलेट ऑल ऑफ द ॲट्रिब्यूट्स ऑफ व्हिज्युअल कॉम्पोनंट. जे डोळ्याला दिसतं, जे वेब ब्राउझर विंडोवरती लोड केल्यानंतर जे युजरला दिसेल की हे लेबल आहे, लेबल वाचल्यानंतर युजर टेक्स्ट फील्ड मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन एंटर करेल किंवा बटन जर दिलेलं असेल तर त्या बटन बरोबर प्रेस करेल, म्हणजे युजरचं इंटरॅक्शन ज्याबरोबर होणार आहे त्या सगळ्या व्हिज्युअल म्हणजे डोळ्याला दिसणाऱ्या पार्टला आपण कॉम्पोनंट असं म्हणणार आहे. जसं की ऑल युजर इंटरफेस एलिमेंट दॅट आर डिस्प्लेड ऑन स्क्रीन अँड दॅट इंटरॅक्ट विथ द युजर आर सब क्लासेस ऑफ कॉम्पोनंट. जे डोळ्याला दिसतात आणि ज्याबरोबर युजर इंटरॅक्ट करेल त्या सर्व गोष्टींना आपण कॉम्पोनंट म्हणू शकतो. इट डिफाइन्स ओव्हर 100 पब्लिक मेथड दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग इव्हेंट्स सच एज माउस अँड कीबोर्ड इनपुट, पोझिशनिंग अँड रिसाइजिंग द विंडो अँड रिपेंटिंग. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आता जर आपण एखादा GUI फॉर्म जर डिझाईन केलेला असेल आणि त्यामध्ये जर काही व्हॅल्यू वगैरे एंटर करायचं असेल, बटन असेल तर त्याला प्रेस करण्यासाठी आपल्याला माऊस इनपुट लागणार आहे आणि जर काही एखादी व्हॅल्यू जर टाईप करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कीबोर्ड लागणार आहे. म्हणून माऊस आणि कीबोर्ड हे दोन्ही आपण इथे यूज करू शकतो युजर इंटरॅक्शनच्या वेळेस की जिथून त्याला व्हॅल्यू मिळणार आहे. पोझिशनिंग अँड सायझिंग द विंडो म्हणजे आपण मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज जे बटन आपल्याला वेब ब्राउझर बरोबर करू शकतो तर त्याच्याही मेथड्स त्यामध्ये डिफाईन केलेल्या आहे. आणि रिपेंटिंग म्हणजे जर आपल्याला जर एखादा कलर वगैरे वेब ब्राउझर विंडोला बॅकग्राऊंडला ऍड करायचं असेल किंवा फोरग्राऊंडला ऍड करायचं असेल तर त्याही मेथड्स त्यांनी कॉम्पोनंट क्लासमध्ये डिफाईन केलेल्या आहेत. A component object is responsible for remembering the current foreground and background color and the currently selected text font. तर आता सांगितल्याप्रमाणे कॉम्पोनंटला आपण फोरग्राऊंड त्याचबरोबर बॅकग्राऊंडला कलर देऊ शकतो आणि एखादी टेक्स्ट जर आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर तेही आपण कॉम्पोनंट बरोबर ऑपरेशन मध्ये करू शकतो. तर एक एक्झाम्पल बघूयात आपण कॉम्पोनंट कसं असू शकेल आउटपुट जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो. तर पहिला जो पार्ट असतो ॲपलेट व्ह्यूअरचा त्याला आपण टायटल बार म्हणतो. तर त्यावरती ॲपलेट व्ह्यूअर म्हणजे आपण ज्या कमांडने प्रोग्राम लोड केलेला आहे ते पहिल्यांदा दिसेल आणि त्यानंतर जो प्रोग्राम आपण लोड केलेला आहे ह्या कंटेनरमध्ये त्याचं डॉट क्लास फाईल आपल्याला दिसेल. म्हणजे जो प्रोग्राम आपण लोड करतो त्याची क्लास फाईल इथे नावाने दिसेल. आणि त्यानंतर इथे आपण बघू शकतो की आपण ह्या कंटेनरमध्ये 3 कॉम्पोनंट ऍड केलेले आहेत आणि ते बटन आहेत, तिन्ही बटन आहेत. ह्या जे आपल्या डोळ्याला दिसतात किंवा युजर ज्या बरोबर इंटरॅक्ट म्हणजे बटन प्रेस करू शकतो त्या सगळ्यांना आपण कॉम्पोनंट म्हणणार आहे. तर जे आपल्याला निळ्यास गुलाबी कलर मध्ये आलेलं दिसतं प्रोग्राम रन केल्यानंतर तर त्याला टायटल बार किंवा त्यावरती असणारं टायटल आणि हे बटन्स आपण इथे बघू शकतो की मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोज म्हणजे त्याला आपण रिसाइजिंग कॉर्नर सुद्धा ह्या टायटल बार वरती प्रोव्हाइड केलेले असतात. तर जे कॉम्पोनंट युजर इंटरॅक्शन साठी वापरणार आहे त्या सर्व पार्टला आपण कॉम्पोनंट असे म्हणू शकतो. तर काही मेथड्स आहेत जे कॉम्पोनंट क्लास बरोबर आपण यूज करू शकतो युजर इंटरॅक्शनच्या वेळेस. तर पहिली मेथड आहे सेट बॅकग्राऊंड. तर आपल्याला जर बॅकग्राऊंड कलर जर यूज करायचा असेल तर ही मेथड आपण कॉल करू शकतो. युजर टू चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ एन कॉम्पोनंट. आणि फक्त ह्या पॅरामीटर मध्ये आपल्याला कलरचं नाव पास करायचंय जे आपल्याला लोड करायचं आहे आणि हा कलर क्लास मध्ये दिलेला आहे. सो C विल बी द कॅपिटल बिकॉज इट इंडिकेट्स द क्लास. नेक्स्ट मेथड इज सेट फोरग्राऊंड. जर एखाद्या टेक्स्टला जर आपल्याला कलर अप्लाय करायचा असेल तर त्यासाठी मेथड आहे सेट फोरग्राऊंड. यूज टू चेंज द फोरग्राऊंड कलर ऑफ अ कॉम्पोनंट. आणि त्यासाठी आपल्याला सेट फोरग्राऊंड मेथड यूज करायची आणि फॉन्ट जो आपल्या यूज केलेला असेल त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला पास करायचा फॉन्ट क्लास तयार केल्यानंतर. फॉर एक्झाम्पल वी आर क्रिएटिंग द फॉन्ट क्लास ऑब्जेक्ट and we are specifying the 3 parameter. First is the name of the font, second will be the style of the font and last will be the size of the font. आणि शेवटची महत्त्वाची मेथड जी आपल्याला कॉम्पोनंट क्लास बरोबर यूज करायची ती आहे सेट बाउंड्स. यूजर टू स्पेसिफाय साइज अँड पोझिशन ऑफ अ कॉम्पोनंट इन अ कंटेनर. एक पर्टिक्युलर ठराविक एरियामध्ये जर आपले जे कॉम्पोनंट आहेत ते जर कंटेनरमध्ये विजिबल करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला
सेट बाउंड ही मेथड यूज करायची आणि ह्या मेथड मध्ये आपल्याला 4 पॅरामीटर द्यावे लागतात. लेफ्ट टॉप दॅट इज द स्टार्ट पोझिशन ऑफ द कंपोनंट इन अ कंटेनर आणि त्याची विड्थ आणि हाईट जी आपल्याला कंपोनंटला प्रोव्हाइड करायची आहे. पुढचा महत्वाचा जो क्लास आपल्याला बघायचा इट इज द कंटेनर क्लास. कंटेनर क्लास इज अ सब क्लास ऑफ कंपोनंट. आपण हिरार्ची मध्ये बघितलं की कंपोनंटच्या खाली कंटेनर क्लास होता. सो इट इज अ subclass of component class. It has additional method that allow other component object to be nested within it. तर काही मेथड्स आहेत ज्यामध्ये की ते आपण कंपोनंट तयार जे केलेले असतात त्याचं जे काही सगळे ऑब्जेक्ट आहेत ते आपण कंटेनर क्लासमध्ये यूज करू शकतो आणि त्यासाठी काही मेथड्स या कंटेनर क्लासमध्ये दिलेल्या आहेत. Other container object can be stored inside a container since they are themselves instance of component. This makes for a multi-level containment system. A container is responsible for laying out, that is positioning any component that it contains. It does this through the use of various layout managers. तर आत्ताच आपण म्हणले की कंपोनंट हा असा पार्ट आहे की जो युजर त्याबरोबर इंटरॅक्ट करू शकतो आणि जो डोळ्याला दिसतो. तर कंटेनर म्हणजे काय? कंटेनर इज नथिंग बट आवर वेब ब्राउझर वेअर वी आर लोडिंग डिफरंट कंपोनंट. तर आपण जे काही कंपोनंट आपण सगळे त्यामध्ये लोड करणार आहोत ते कंटेनर मध्ये लोड करणार आहे. म्हणजे कंटेनर मध्ये सगळे कंपोनंट आपल्याला दिसतात. तर कंटेनरच्या काही मेथड आहेत जे कंपोनंट ऍड करण्यासाठी आपल्याला वापरायचे आणि त्याबरोबर त्याचं जे पोझिशन वगैरे करायचे की ऍड केल्यानंतर कंपोनंट कुठे दिसला पाहिजे त्यासाठी कंटेनर क्लासच्या काही मेथड्स आहेत. तर एक एक्झाम्पल बघूयात आपण कंटेनर क्लासचं की ज्यामध्ये आपण एक प्रोग्राम घेतलेला आहे. तर नेम, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ऍड्रेस, हॉबीज, क्वालिफिकेशन, सिटी आणि जेंडर. these are all we are called as a label component, and for that entering the values we are using the text field and text area also for mobile number, and here we are using the check boxes for entering the value, and we are using the choice to give the qualification, and we are using the button submit to submit this information. So component is nothing but once again it is the visual visual effect or different component that are visible to the user and user can interact using the mouse with it. And container it contains the different component. म्हणजे वेब ब्राउझर विंडोला आपण कंटेनर म्हणू शकतो आणि त्यामध्ये जे काही आपण लोड केलेलं असेल अप्रोप्रिएट पोझिशनला त्याला आपण सगळ्यांना कंपोनंट म्हणू शकतो. तर कॉमनली युजर काही मेथड्स आहेत कंटेनर क्लासच्या की आता सांगितल्याप्रमाणे जर एखादा कंपोनंट आपल्याला कंटेनर मध्ये ऍड करायचं असेल तर काही मेथड्स आहेत. तर पहिली मेथड आपण बघूयात ऍड. युजर टू ऍड कंपोनंट टू द कंटेनर. एखादा कंपोनंट आपण तयार केलेला आहे त्याचा ऑब्जेक्ट तयार केला आणि तो जर त्याला ऍड करायचा असेल कंटेनरला तर त्यासाठी मेथड आहे ऍड. त्याचा सिंटॅक्स आहे पब्लिक वाईड ऍड कंपोनंट सी. तर जो कंपोनंट क्लासचा ऑब्जेक्ट असेल तो पॅरामीटर आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये पास करायचा आहे. दुसरी महत्वाची मेथड आहे सेट साइज. युजर टू स्पेसिफाय द साइज ऑफ द कंटेनर. जसं आपण विड्थ आणि हाईट ॲपलेट टॅग मध्ये पास करतो त्या पद्धतीने दोन पॅरामीटर आपल्याला इथे पास करायचे आणि त्यासाठी मेथड आहे सेट साइज आणि त्यासाठी मेथड आहे पब्लिक वाईड सेट साइज आणि दोन पॅरामीटर आहे विड्थ अँड हाईट ऑफ युअर कंटेनर. त्यानंतर महत्वाची मेथड आहे सेट लेआउट. यू डू स्पेसिफाय लेआउट मॅनेजर फॉर कंटेनर. जर आपल्याला एखादा लेआउट मॅनेजर त्याला अप्लाय करायचं आहे घेतलेल्या कंटेनरला आणि त्या पद्धतीने जेवढे कंपोनंट आहेत आपल्याला तिथे प्रत्येक ठिकाणी प्लेस करायचे तर त्यासाठी सेट लेआउट मेथड त्यांनी दिलेली आहे आणि त्याचा सिंटॅक्स आहे पब्लिक वाईड सेट लेआउट. लेआउट मॅनेजर जो आपण आपल्या ऍप्लिकेशन नुसार आपण जो सिलेक्ट केलेला असेल तो आपल्याला तिथं अप्लाय करावा लागेल. तो पॅरामीटर आपल्याला ब्रॅकेटमध्ये द्यावा लागेल. आणि सर्वात महत्वाची शेवटची मेथड आहे सेट विजिबल. तर जो कंपोनंट आपण त्या कंटेनर मध्ये ऍड केलेला असेल तो युजरला दिसला पाहिजे आणि जोपर्यंत आपण ही सेट लेआउट मेथड हा पॅरामीटर ट्रू म्हणून पास करत नाही तोपर्यंत युजरला विजिबल होत नाही. तर सगळ्यात महत्वाचं कंपोनंट युजरला दिसण्यासाठी आपल्याला ही सेट विजिबल मेथड कॉल करावं लागेल आणि त्याचं सिंटॅक्स आहे पब्लिक वाईड सेट्स विजिबल बुलियन विजिबिलिटी. म्हणजे एकतर पॅरामीटर आपल्याला ट्रू द्यावा लागेल. ट्रू दिलं असेल पॅरामीटर तर जेवढे काय आपण कंपोनंट ऍड केलेले असतील कंटेनर मध्ये ते युजरला दिसतील आणि जर आपण इथं पॅरामीटर जर फॉल्स पास केलेलं असेल तर कंपोनंट आपण तयार केलाय पण तो कंटेनर मध्ये ऍड होणार नाही म्हणजे युजर त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करू शकणार नाही.
तर पुढचा जो महत्वाचा आपल्याला क्लास यामध्ये स्टडी करायचा कंटेनर मधला तो आहे पॅनल क्लास. पॅनल इज अ विंडो दॅट डज नॉट कंटेन अ टायटल बार, मेनू बार और बॉर्डर. आपण सुरुवातीलाच बघितले पॅनल मध्ये आपण कुठलाही टायटल बार नसणार आहे किंवा बॉर्डर नसणार आहे किंवा रिसाइजिंग कॉर्नर नसणार आहे. फक्त जे आउटपुट आलेलं आहे ते डिस्प्ले करण्यासाठी आपण पॅनलचा यूज केलाय. The screen output of an applet is drawn on the surface of panel object, but it is not visible when applet is run inside a browser. When we run an applet using an applet viewer, the applet viewer provides the title and border. तर ह्या क्लासला स्वतःचा असा टायटल बार किंवा रिसाइजिंग कॉर्नर नाही आहेत, पण जेव्हा आपण आपला प्रोग्राम ॲपलेट व्ह्यूअर कमांडने रन करणार आहे तर ॲपलेट व्ह्यूअर कमांडचे जे टायटल बार आणि रिसाइजिंग कॉर्नर आहेत ते सगळे ह्याला ऑटोमॅटिकली अप्लाय झालेले दिसतील. आणि जर एखादा कॉम्पोनंट जर पॅनल क्लासला ऍड करायचा असेल तर त्याची ऍड नावाची मेथड आहे जी आपण कंटेनर क्लासमध्ये आत्ता बघितलेली होती. आणि याच्या स्वतःच्या काही मेथड आहेत. एखादा कॉम्पोनंट पोझिशन करायचं असेल किंवा रिसाइज जर एखाद्या कॉम्पोनंटची साईज वाढवायची असेल तर त्यासाठी सेट लोकेशन, सेट साईज, सेट प्रिफर्ड साईज और सेट बाउंड्स ह्या मेथड काही दिलेले आहेत. त्या सिंटॅक्स आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर जो महत्वाचा पार्ट आहे कंटेनरचा तो आहे विंडो. Window class create top level window. A top level window is not contained within any other object. It sits directly on the desktop. एखादा विंडो बेस्ड ऍप्लिकेशन म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला, आपलं मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखं जर एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल की त्याला टायटल बार असतो, मेनू बार असतो, टूल्स असतात, तशा पद्धतीचं जर एखादं ऍप्लिकेशन जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल जावामध्ये तर आपल्याला विंडो कंटेनरचा यूज करावा लागेल. Generally, we don't create window object directly. Instead, we use the subclasses of window called frame. तर हे एक्झाम्पल आपण बघू शकतो की ज्यामध्ये पहिला बार आहे त्याला टायटल बार म्हणतोय आपण, त्याबरोबर रिसाइजिंग कॉर्नर सुद्धा आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हा जो बार असतो टायटल बारच्या खाली त्याला आपण मेनू बार म्हणू शकतो. आणि त्यामध्ये डिफरंट मेनू आहे. तर इथे दोन मेनू तुम्हाला दिसत आहेत सध्या. एक इन्सर्ट मेनू आहे आणि दुसरा होम मेनू आहे. आणि होमला क्लिक केल्यानंतर एक मेनू त्यामधला ओपन झालाय त्याला आपण मेनू आयटम असं म्हणू शकतो. तर हे विंडोचं एक एक्झाम्पल आहे. आणि शेवटचं महत्वाचं आहे तो फ्रेम आहे जो आपण कंटेनर ह्याचाही यूज करू शकतो ऍडव्हान्स जावामध्ये GUI ऍप्लिकेशन साठी. इट इज अ सबक्लास ऑफ विंडो अँड हॅज अ टायटल बार, मेनू बार, बॉर्डर अँड रिसाइजिंग कॉर्नर्स. तर ह्यालाही टायटल बार स्वतःचा असतो, मेनू बार असं जसं की आता विंडोमध्ये बघितलं होतं त्या पद्धतीने ह्याला आपण ऍड करू शकतो. आणि रिसाइजिंग कॉर्नर म्हणजे मिनिमाइज, मॅक्सिमाइज आणि क्लोजचं बटन ह्यालाही स्वतःचं असणार आहे. फ्रेम एन्कॅप्सुलेट व्हॉट इज कॉमनली थॉट ॲज अ विंडो. तर फ्रेमलाच आपण विंडो सुद्धा म्हणू शकतो. आणि हे फ्रेमचे एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये टायटल बार आहे, रिसाइजिंग कॉर्नर आणि बॉर्डर्स आपण बघू शकतो. प्रोग्राम रन केल्यानंतर असं आउटपुट आपल्याला फ्रेमचं येतं. आणि त्याचे काही मेथड्स आहेत. तर क्रिएट करण्यासाठी दोन कन्स्ट्रक्टर यूज करू शकतो, फ्रेम विदाउट एनी टायटल अँड फ्रेम विथ टायटल. म्हणजे फ्रेम जेव्हा आपण प्रोग्राम रन करतो त्यावेळेस जे काही टायटल येतं जे आपण इथं बघू शकतो ते आपण प्रोग्राम मधून पास करू शकतो. जर टायटल पास केलेलं नसेल तर फक्त ब्लँक विंडो आपल्याला दिसेल. तर फ्रेम मेथड जर बाय डिफॉल्ट यूज केली तर ब्लँक टायटल दिसेल. आणि जर आपण इथे जर त्याचं टायटल पास केलेलं असेल तर ते टायटल बार वरती आलेलं दिसेल. आणि आपल्याला जर काही मेथड्स त्यावरती अप्लाय करून जर आउटपुट बघायचं असेल तर त्यासाठी गेट टायटल आहे, जे आपण टायटल दिलेलं असेल फ्रेमला ते आपल्याला मिळू शकते या मेथडने. नवीन टायटल जर पास करायचं असेल तर त्यासाठी मेथड आहे सेट टायटल, जे प्रोग्राम मधून आपण अप्लाय करू शकतो आणि नवीन टायटल ह्यामध्ये आपण देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं सेट विजिबल, म्हणजे ती जी विंडो आपण तयार केलेली असेल फ्रेम क्लासची ती जर पॅरामीटर ट्रू असेल तरच तो विजिबल असेल आणि जर तो पॅरामीटर फॉल्स असेल तर तो दिसणार नाही. तयार केलेला असेल पण तो कंटेनर मध्ये दिसणार नाही कॉम्पोनंट. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काही महत्वाच्या गोष्टी आज बघितलेल्या आहेत. व्हॉट डू मीन बाय कॉम्पोनंट, व्हॉट डू मीन बाय GUI, how to it should be create, what are the different application that we are creating using that AWT Java API, how it should be help to create simple applications that are used by user to interact with those GUI components. And after that we are going to see what do you mean by component, example of component, what are the different methods of component class, followed by container, what are the different
methods of container class and the example of container followed by frame panel. So next time we are start with the different AWT components directly. Thank you.